अगं आई, तुला किती वेळा सांगितलं आहे की अशा वेळी मला फोन करत जाऊ नकोस. तुला काय माहित, ऑफिसमध्ये माझी खूप महत्त्वाची मीटिंग चालू होती. तू विनाकारण ती मीटिंग खराब केलीस. जीत त्याच्या आईला स्वातीताईला ओरडत म्हणाला. तर स्वातीताई भरल्या डोळ्यांनी म्हणाल्या की अरे जीत बाळा, तू माझा फोन उचलत नव्हता म्हणून शेजारच्या राधाकडून मोबाईल घेऊन तुला फोन केला आहे. अरे, तू दिवसा फोन केला तर म्हणतो की मी कामात आहे आणि संध्याकाळी फोन केला तर तू म्हणतो की आराम करत आहे. तर मग बाळा, मी तुला कधी फोन करू हेच मला समजत नाही. आईचं बोलणं ऐकून जीत चिडून म्हणाला की जेव्हा मी तुला फोन करेल त्यावेळेस तू माझ्याशी बोलायचं. स्वातीताई रडत म्हणाल्या, जीत बाळा, माझं आजारपण तुझ्या फोनची वाट पाहत बसणार आहे का? हे बघा आई, काय बोलायचं आहे ते सरळ सरळ बोल. तुझ्या बोलण्यापेक्षा मला माझी वेळ फार महत्वाची आहे. मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. आता तुझं म्हातारपण आलं आहे म्हणल्यावर तू नेहमी आजारी पडणारच आहे. यात काय वेगळं आहे तुला वाटत आहे का? दिवसभर मी तुझ्यासोबत बोलत बसावं? तुझा खर्च चालवण्यासाठी बाबाची अजून पेन्शन येत आहे की, तरी पण सारखा सारखा मला का फोन करत असते? आपल्या मुलाचं बोलणं ऐकून स्वातीताई स्तब्ध झाल्या. ठीक आहे बाळा, आजपासून माझ्याकडून तुला कोणताच त्रास होणार नाही. आणि राहिली गोष्ट पैशाची, तर पैसे माझ्याकडे भरपूर आहेत. तुला माहित आहे जीत, तू जेव्हा लहान होता तेव्हा तुझ्याकडे काही सुद्धा नव्हतं. आम्ही आमचा पैसा आणि वेळ खर्च करून तुला वाढवलं आहे. जर तुझे वडील आज जिवंत असते तर तुझे हे बोलणं ऐकून ते खूप दुःखी झाले असते. अरे, आम्ही पण गृहस्थी सांभाळली आहे. तुझे बाबा काम पण करत होते आणि परिवाराला वेळ पण देत होते. तुझ्या आजी आजोबाचे पण खूप मनापासून काळजी घेत होते. त्यासोबत तुझे पण खूप लाड करत होते. आणि तूच जगावेगळा पैदा झाला आहेस की नेहमी तू महत्वाच्या कामातच गुंतलेला असतो. जा, तू तुझ्या आयुष्यात आनंदाने राहा. आजपासून मी तुझ्याकडून कोणतीच उम्मीद ठेवणार नाही. अरे, जेव्हा आई आजारी असते तेव्हा तिच्या मुलाने तिच्या आजाराबाबत चौकशी करावी एवढीच तरी तिची इच्छा असते. पण मला वाटत आहे की तुझ्यामध्ये एवढी पण ताकद नाही. जर तुझे बाबा मला पैसे ठेवून गेले नसते तर मला माहित नाही माझे काय हाल झाले असते. तुझ्यासारखे मूर्ख मुले आई वडिलांना नोकर बनवून ठेवतात. बोलता बोलता स्वातीताईचा श्वास फुलत होता, परंतु त्यांनी फोन कट करून टाकला. इकडे जीतला खूप राग आला होता. तो म्हणाला की म्हातारपणात आईची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. आई आजारपणाचं नाटक करत आहे. परंतु स्वातीताईच्या मनाला जीतचं बोलणं खूप लागलं होतं. खूप महिन्यापासून स्वातीताईची तब्येत खराब चालू होती. पहिल्यांदा त्यांना न्यूमोनिया झाला आणि नंतर टायफॉइड आणि आता त्यांना कावीळ पण झाली होती. स्वातीताई जीतला हे पण म्हणत नव्हत्या की तुझं काम सोडून माझ्यापाशी येऊन बस. पण महिना 2 महिने होते तरी पण जीत स्वातीताईला फोन करत नव्हता. त्या मुलासोबत बोलण्यासाठी तरसल्या होत्या. त्यांनी त्यांच्या मुलाची परवरिश खूप चांगली केली होती. त्यामुळे म्हातारपणात मुलांनी आपली चौकशी करावी एवढा पण त्यांचा हक्क नव्हता का? कमीत कमी फोनवर तरी 2 त्याने गोड शब्द बोलावे, फक्त एवढीच आशा त्यांना असायची. आपल्या मुलाचा स्वभाव कसा आहे हे त्यांना कळालं होतं. परंतु आज जीतचं बोलणं ऐकून तर त्यांना खूप वाईट वाटलं होतं. फोन ठेवल्यानंतर स्वातीताई मोठमोठ्याने रडू लागल्या. शेजारची राधा पण तिथेच उभी होती. तिने सगळं बोलणं ऐकलं होतं. ती म्हणाली की आई, तुम्ही का टेन्शन घेत आहात? तुमची काळजी घेण्यासाठी मी आहे की. त्या राधाचं बोलणं ऐकून स्वातीताईने तिला पटकन गळ्यात घेतलं आणि अजून एकदा रडू लागल्या. शेजारचीच होती राधा, जी स्वातीताईच्या घरी जाऊन सगळं काम करत होती. राधा अजून शिकत होती. घरातलं पूर्ण काम करून नंतर ती खूप वेळ स्वातीताईपाशी बसून गप्पा मारत बसायची. कधी त्यांचे पाय दाबत असायची तर कधी केसांना तेल लावून मालिश करून देत होती. ती राधा स्वातीताईपाशी बसून स्वातीताईंना त्यांच्या परिवाराबद्दल सगळं काही ती विचारत असायची. राधाला आई वडील नव्हते. ती तिच्या मामा मामीपाशी राहत होती. असं पण तिचे मामा मामी तिला खूप प्रेम करत होते. मामी पण आईसारखी माया लावत होती आणि शिवाय मामीच्या 2 जुळ्या मुली आणि 2 मुले असल्यामुळे
त्यांना खूप घरात खर्च होत होता, यामुळे राधा नेहमी स्वातीताईपाशी बसत असायची. त्यामुळे स्वातीताई आणि राधा दोघी मिळून काहीतरी खाण्यासाठी बनवत असायच्या आणि राधा स्वातीताईपाशीच जेवण करत असायची. स्वातीताईचं जसं जसं वय होऊ लागलं तसं स्वातीताईचं भरपूर काम राधा करत होती. राधा आता कॉलेजला जाऊ लागली होती आणि मुलांचं ट्युशन पण घेत होती. पहिल्या पगारीतूनच राधाने मोबाईल घेतला होता आणि त्याच मोबाईलवरून आज स्वातीताईने जितला फोन केला होता. स्वातीताई रडतच होत्या. राधा त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली की, स्वाती आई, आम्ही असताना तुम्ही का टेन्शन घेत आहात? हा राधा बाळा, तू बरोबर बोलत आहेस. जेव्हा पण मी आजारी असते तेव्हा तुझाच परिवार सगळ्यात पहिल्यांदा माझी मदत करायला येत असतो. तुझे मामा पण खूप चांगले आहेत, तेच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात. आज जर तुम्ही माझे शेजारी नसता तर मला माहीत नाही माझं काय हाल झालं असते. स्वातीताईंना रडताना पाहून राधाच्या पण डोळ्यात पाणी आलं. आई, तुम्ही एवढं का रडत आहात? जर आम्ही नसतो तर तुमची कोणी ना कोणी तर मदत केलीच असती ना. तुम्ही किती स्वच्छ मनाचा आहात आणि पूर्ण गाव तुमचा सन्मान करत आहे. सगळा गाव तुमच्या पाठीशी उभा आहे. हो राधा बाळा, सगळी माझी खूप काळजी घेतात. त्यामुळे तर बाळा मी तुम्हा सगळ्यांना सोडून शहरात गेली नाही आणि मुलाने पण गावाकडे पूर्णपणे मला एकटं सोडलं आहे. आधी तर तो म्हणत होता की गावची सगळी प्रॉपर्टी विकून माझ्यासोबत शहरात चल, पण नंतर मला शहरात नेण्याचा त्याने विचारच काढला नाही. जर मी त्याच्यासोबत गेली असती तर माझी त्याने अवस्था काय केली असती हे देव जाणे. राधा विचार करूनच माझं मन घाबरत आहे. अहो आई, जे तुमच्या आयुष्यात घडलं नाही त्याच्याबद्दल काय विचार करत आहात? ठीक आहे, आता मी कॉलेजला जाते. काही गरज असेल तर तुम्ही मामीला सांगा. असं म्हणून राधा तेथून निघून गेली. स्वातीताईंनी त्यांचे डोळे पुसल्याने स्वयंपाक बनवण्यासाठी किचनमध्ये गेल्या, परंतु राधाने त्यांच्यासाठी जेवण बनवून ठेवलं होतं हे पाहून त्यांचे डोळे भरून आले. माणसे हे बरोबर बोलतात की जर देवाने एक रस्ता बंद केला असला तर देव अजून एक रस्ता उघडा करतो. माझा मुलगा आणि माझी सून मला विचारत नसली तरी माझ्या आयुष्यात देवाने राधा पाठवली आहे. ती राधा माझी खूप काळजी घेते. स्वातीताई विचार करत होत्या की जे जसे कर्म करतात तशा प्रकारे त्यांना फळ मिळतं. कदाचित गेल्या जन्मी माझे काहीतरी वाईट कर्म असतील, त्यामुळे माझ्यासोबत वाईट घडत आहे. पण देवाने मला जास्त त्रास होऊ नये म्हणून राधा सुद्धा पाठवली आहे. हळूहळू स्वातीताईंनी त्यांच्या मनाला कठोर बनवलं होतं की आता मुलगा त्याच्या आयुष्यात रमला आहे. त्यांचं त्यांच्यासोबत काहीच घेणं देणं नाही. आता तो जसा कर्म करत आहे तसं त्याला तर फळ मिळणारच आहे. एके दिवशी राधा कॉलेजवरून घरी आली. ती परीक्षेमध्ये पहिली आली होती आणि तेच सांगण्यासाठी स्वातीताईपाशी आनंदाने ती आली होती. परंतु जशी ती घरी पोहोचली तर घराचा दरवाजा उघडाच होता. ती पळतच आतमध्ये गेली तर तिने पाहिलं की स्वातीताई फरशीवर बेशुद्ध पडल्या होत्या. तिने खूप हलवण्याचा त्यांना प्रयत्न केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही. राधा मोठमोठ्याने ओरडू लागली तर आसपासचे काही माणसे पण तिथं आले. गावातल्या डॉक्टरांना बोलवण्यात आले. डॉक्टरांनी येऊन स्वातीताईंना तपासले तर त्यांनी स्वातीताईंना मृत घोषित केले. हे ऐकून राधा खूप रडू लागली. पूर्ण गावात सन्नाटा झाला होता. फक्त एकटीच राधा स्वातीताईच्या मृत शरीरावर पडून मोठमोठ्याने रडत होती. राधाचं प्रेम पाहून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण राधा स्वातीताईच्या खूपच जवळ असायची. कोणीतरी जीतला पण फोन करून आई गेल्याचं सांगितलं होतं. आता जीतला येणं भागच होतं. आई आजारी होती तेव्हा तो आईला भेटण्यासाठी सुद्धा आला नाही किंवा तो तिच्यासोबत बोलण्यासाठी सुद्धा तयार नव्हता. पण आता आई जिवंत नाही म्हणल्यावर प्रॉपर्टीची वाटणी करण्यासाठी का होईना त्याला येणं भागच होतं. तो वेळेतच गावी पोहोचला. खूप रात्र व्हायला लागली होती, त्यामुळे खूप घाईमध्ये स्वातीताईंवर अंतिम संस्कार करण्यात आले. जीत सगळ्यांसमोर दुःखी असल्याचा ढोंग करू लागला. आई गेल्याबद्दल त्याला थोडं पण दुःख नव्हतं. आता त्याचं डोकं पुढची योजना बनवू लागलं. त्याच्या डोक्यात आलं की
आता गावाकडं घर आणि जमीन दोन्ही पण विकून टाकायचं आणि त्या पैशातून शहराकडे 2-3 फ्लॅट खरेदी करायचं. आई जिवंत होती त्यामुळे तो काही करू शकत नव्हता, पण आता त्याचा पूर्णपणे रस्ता रिकामा होता. त्याला अडवणारं कोणीच नव्हतं. जो मुलगा आईला कोणतंच सुख देऊ शकला नाही, तो मुलगा प्रॉपर्टीमुळे त्याचं चांगलं आयुष्य जगण्याचा विचार करत होता. गावातल्या माणसांसमोर तो खूप चांगला मुलगा आहे, त्यामुळे त्याने 13व्या दिवशी खूप भव्य भोजन ठेवलं होतं. त्यामध्ये सगळे पदार्थ उपलब्ध होते. तो सगळ्यांना सांगत होता की मी माझ्या आईच्या आवडीचं सगळं जेवण बनवलं आहे. गावातली माणसे त्याच्यासमोर काही बोलत नव्हते, परंतु त्याच्या पाठीमागे त्याला खूप नावे ठेवत होती. आई जेव्हा जिवंत होती तेव्हा तर तिला पाहण्यासाठी आला नाही आणि आज ह्याला आईच्या पसंतीची आठवण येत आहे. भव्य भोजनाचा कार्यक्रम ठेवल्यामुळे तो मान ताट करून फिरत होता. पण दुसऱ्या दिवशी गावाचे सरपंच वकिलासोबत तिथे आले. त्यांना पाहून जीतचं डोकं फार फिरलं, कारण वकील म्हणाले की मी स्वर्गवासी स्वातीताईंची वसियत घेऊन आलो आहे. जीत म्हणाला की वसियत, मृत्यूपत्र याची काय गरज आहे, कारण मी एकुलता एक आईचा मुलगा आहे, त्यामुळे हे सगळं माझ्याच वाट्याला येणार आहे. वकील साहेब हसले आणि म्हणाले की तुम्हाला एवढी घाई झाली आहे. आजच्या पिढीमध्ये हेच पाहायला मिळत आहे की त्यांना कोणत्याच गोष्टीचा संयमच राहत नाही. वकील साहेब म्हणाले की पहिली वसियत तर ऐकून घ्या. जी टेन्शनमध्ये आश्चर्यचकित उभा होता. वकील साहेब म्हणाले की तुमच्या आईने गावातल्या पुढारी माणसांसमोरच ही वसियत बनवली गेली आहे. सरपंचांनी पण डोक्याने हा म्हणून सांगितलं. जीत खूप कान लावून ऐकू लागला. वकील साहेब वसियत वाचू लागले तेव्हा जीतच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला, कारण स्वातीताईच्या म्हणण्यानुसार घराची आणि जमिनीची मालकीन फक्त राधाच होती. त्याच्यावर फक्त अधिकार राधाचाच होता. स्वातीताईंनी त्यांच्या मुलासाठी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप पण सोडली होती आणि वकील साहेबा सोबत एक पेन ड्राईव्ह पण होता. वकील साहेबांनी तो पेन ड्राईव्ह सर्व पुढाऱ्यांसमोर लावला. जीत बाळा, मला माहित आहे मी जेव्हा या जगात नसेल तेव्हा तू गावाकडील जमीन आणि घर विकण्यासाठी नक्कीच येत असतो, पण तू विसरत आहे की तू मला एकटीलाच गावाकडे राहण्यासाठी सोडून गेला होता. तुला याच दिवसाची वाट होती की केव्हा मी हे जग सोडून जाईल आणि त्यानंतर तुझा रस्ता रिकामा झाला. तू साऱ्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी गावाकडे येतच असतो, पण मी हे सगळं होऊ देणार नाही. जर मी जिवंत होती तेव्हा तुला माझ्याशी काही देणं घेणं नव्हतं, तर मग माझा मृत्यू झाल्यावर तुझा माझ्या प्रॉपर्टीशी काहीही संबंध नाही. मी हे सगळं माझ्या खुशीने राधाच्या नावावर करणार आहे, कारण तिने सुखादुःखात माझी खूप साथ दिली आहे. तिनेच मला आधार दिला आहे. तिच्यामुळेच मी एवढे दिवस जगू शकली आहे. ती मला तुझ्यापेक्षा पण महत्त्वाची आहे. तुझ्यासाठी आम्ही खूप केलं, पण मला राधासाठी काहीतरी करायचं होतं. त्यासाठी मी हे घर आणि जमीन तिच्या नावावर केलं आहे. मी तुझ्यासाठी माझे दिवस रात्र दिले. तुला वाढवण्यासाठी मी पूर्ण आयुष्य दिलं. तुला आज मी खूप मोठ्या पदावर आणून ठेवलं आहे. जर तू माझी मनापासून काळजी घेतली असती तर नक्कीच ही सगळी प्रॉपर्टी तुझी झाली असती. मी पाहिलं होतं तुझ्या मनात माझी थोडी पण जागा नाही, त्यामुळे तर मी आनंदाने हे सगळं राधाला दिलं आहे, कारण तिच्या मनात माझं आईचं स्थान आहे. यापुढे मी जास्त काही बोलू शकत नाही, तरी पण मी आई आहे म्हणून तुला आशीर्वाद देते की तू नेहमी आनंदात राहा. तुला पण म्हातारपण येणार आहे. माझ्यासारखे दिवस तुझ्या वाटेत येऊ नये हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आईचं बोलणं ऐकून जीतच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागते. त्याच्या मनावर खूप ओझं आलं होतं. तो खूप जड पावलांनी खाली मान घालून तेथून निघून गेला. पूर्ण गाव स्वातीताईंच्या निर्णयाची प्रशंसा करत होता. राधा तर हे सगळं ऐकून दंगच होती. ती मोठमोठ्याने रडत होती की तिच्या स्वातीआईने आशीर्वाद म्हणून तिला भरपूर काही दिलं होतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.